मनपा मुख्य इमारतीमध्ये दारूच्या बाटल्या सापडल्या आहेत। पिंपरी चिंचवडमधला हा प्रकार आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत धक्कादायक घटना आहे। महापालिकेतील सुरक्षा व्यवस्थेचा फज्जा उडतोय। महापालिकेचा मुख्यालय अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाच्या ठिकाणी हे असताना या परिसरात मात्र नेमका चाललंय तरी काय हा सवाल उपस्थित आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सुशांत डुमरे यांच्याकडून। सुशांत, काय नेमका सगळा प्रकार आहे? पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीच्या बाथरूम मध्ये काल दारूची बाटली आढळली आणि त्यानंतर एकच खळबळ उडालेली आहे। या संदर्भात जे स्थानिक जे नगरसेवक आहेत किंवा जे स्टँडिंग चेअरमॅन आहेत, महापौर आहेत, त्यांना त्या संदर्भात विचारणा करण्यात आली। त्यांनी या संदर्भात काही बोललं नाहीये, परंतु चौकशी करू असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या इमारतीमध्ये येत असताना त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक हे अनेक जणांना तपासणी करत असतात, तरी देखील अशा पद्धतीच्या हे प्रकार ह्या इमारतीमध्ये घडतंय। अतिशय संवेदनशील हे ठिकाण मानलं जातं आणि त्या ठिकाणी अशा प्रकार घडल्यामुळे एकच खळबळ उडालेली आहे आणि सुरक्षा रक्षकांवरती देखील आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे, कारण की असे प्रकार या आधी कधी घडलेत का हे देखील तपासणं गरजेचं आहे आणि दोषींवरती प्रशासन काय कारवाई करणार याकडेच आता सर्वांचं लक्ष लागलंय। अगदी या सगळ्या प्रकरणात काही सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कोण कोण त्या ठिकाणी आलेलं होतं, कधी हा सगळा प्रकार घडलेला आहे, कोणाकडून घडलेला आहे, या सगळ्या संदर्भात काही अपडेट पोहोचते का? कारण मनपा ज्या ठिकाणी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जातात, जिथून स्थानिक सुरक्षेसंदर्भात कायदा होतो, तिथंच कायदे धाब्यावर बसवलेले आहेत। की पूर्ण शहरावरती याच ठिकाणावरतून पाहणी केली जाते व याच ठिकाणावरतून पूर्ण शहराचा विकास केला जातो आणि अशाच इमारतीमध्ये हे असे प्रकार घडतात। या संदर्भात अजून कोणती माहिती आली नाहीये की कोणी हे कृत्य केलेलं आहे। या संदर्भात तपास सुशांतजी, माफ करा, काही सेकंद मी तुम्हाला सुशांत थांबवते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।